नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स बेसिक स्टडी पॉईंटमध्ये मी प्राध्यापक मुनेश्वर सर सर्व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कशा आहात मित्रांनो तुम्ही? आज आपण नवीन टॉपिक घेत आहोत की मागच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकलेलो होतो आणि तिथून आपण काही फॉर्म्युले फाइंड आउट केले होते. चेन रूलचा फॉर्म्युला केला होता आणि त्याच्यावरील काही बेसिक कन्सेप्टचे गणित आहेत आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. जे आपल्या पुस्तकातील पेज नंबर 12वीच्या मॅथमॅटिक्स सेकंडमधील 6 आणि 7 नंबरवरचे जे काही प्रॉब्लेम दिलेले आहेत ते आपण सोप्या पद्धतीने आपल्याला कसे सोडवता येईल ह्या पद्धतीचा आपण उपयोग करणार आहोत. बघूयात. उदाहरणार्थ आपल्याला दिलेलं आहे एखादं एक्सरसाइज सेकंडमधलं डिफरन्शिएट द गिव्हन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. यामध्ये एकूण आपण जवळपास 5 प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. आणि या 5 पैकी जो पहिला आहे y इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ साइन एक्स टू दी पॉवर 3. मग त्याला कशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करणार? तर बघा मित्रांनो, आपल्याला जे दिलेले आहेत आपण सोल्युशनमध्ये त्याला लिहूयात. पहिली जी काय आपल्याला फंक्शन दिलेलं आहे दिस फंक्शन इन एक्स फॉर्ममध्ये दिलं आहे. म्हणजे आपण y इज इक्वल टू द आपण याला एफ ऑफ एक्स सुद्धा म्हणू शकतो. देअरफॉर y इज इक्वल टू आपल्याला दिलेलं जे फंक्शन आहेत ते आहेत अंडर रूट ऑफ साइन ऑफ एक्स क्यूब. नाउ differentiate this equation with respect to x on the both side. दोन्ही साईडला आपण त्याला डिफरन्शिएट करूयात. मग याला डिफरन्शिएट करणे म्हणजे काय? तर डी डी एक्सने लेफ्ट साईडला मल्टिप्लाइड करणे, सिमिलरली डी डी एक्सने राईट साईडला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाइड करायचं आहेत. आता डेरिव्हेटिव्ह बघा, कंपोजिट फंक्शन आलेलं आहे तिथे. कंपोजिट फंक्शन काय म्हणतो आपण? जसं आपण साइन फंक्शन प्लेन फंक्शन बघितलं तसं आता इथे कंपोजिट आलेलं आहेत. मग याला दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. एक तर कंपोजिट फंक्शन बाय युझिंग द चेन रूल ऑल्सो और सिम्पली मेथडमध्ये सुद्धा आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो मित्रांनो. त्यापैकी आपण बघूयात डी वाय बाय डी एक्स कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द अंडर रूट असेल तर आपण काय करतो त्याला सोप्यात सोपं पहिले त्याला अंडर रूटमध्ये जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर 2 टाइम्स अंडर रूट ऑफ जी टर्म आहे ती टर्म एकदा घेणे साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 3. साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 3 आणि नंतर आपण काय करणार त्याचा डेरिव्हेटिव्ह. कशाचा मित्रांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ जो अँगल आहे तर त्या अँगलचा सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग पुन्हा काय करणार आपण याला ॲज इट इज ठेवायचं 1/2 अंडर रूट ऑफ साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 3 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह? साईनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. पुन्हा त्याचा अँगल एक आलेला आहे. कसा? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स असेल तर तो येईल कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 3 इंटू द पुन्हा त्याचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला. कशाचा? तर या अँगलचा, जिथे विथ रिस्पेक्ट टू द एक्स आपल्याला काढायचं आहे. परंतु एक्स इथं असल्यामुळं हे अशा पद्धतीने राहील. म्हणून मित्रांनो इथं काय होईल? कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय द 2 अंडर रूट ऑफ साइन एक्स टू दी पॉवर 3 इंटू द याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर जनरल एक्स टू दी पॉवर एनच्या फॉर्म्युल्यानुसार जर घेतलं त्याला तर पॉवर पुढे घेतला 3 इंटू द एक्समधून एक पॉवर कमी करायचा म्हणजे इथं राहतील 2. म्हणून आपलं टोटल ॲन्सर मित्रांनो आपल्याला असं राहील डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द 3 divided by the 2 times cos of x to the power 3 into the x square divided by under root of sin of x to the power 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व केलेलं आहे. त्याने आपलं आन्सर काय निघालेले आहेत मित्रांनो? 3 divided by the 2 into the cos x to the power 3 इंटू द एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय द अंडर रूटमध्ये साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 3. सिमिलरली मित्रांनो 2 नंबरचा प्रॉब्लेम असा आहे आपला. सेकंड नंबरचा आहे. सेकंड नंबरमध्ये y इज इक्वल टू द कॉट ऑफ स्क्वेअर आणि टू द पॉवर पुन्हा त्याचा पॉवर दिलेला आहे आपल्याला. किती आहे? अँगलचा पॉवर जो आहे हा किती आहे? क्यूब दिलेला आहे. आता या गणितामध्ये आपल्याला मित्रांनो कळत असेल तर
काय झालेलं आहे तिथे समजून घ्या. आपण जर त्याचा जर डेरिव्हेटिव्ह जर काढला तर हा डेरिव्हेटिव्ह आपला कसा निघणार आहे. इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट स्क्वेअर आणि पुन्हा त्याच्या अँगलमध्ये किती दिलेले आहेत, अँगलमध्ये दिलेले आहेत आपल्याला x⁻³ म्हणजे या फंक्शन्सला आपल्याला कसं लिहिता येईल मित्रांनो, त्याला आपण असं लिहू शकतो का, याला आपल्याला असं रिप्रेझेंट करता येईल, द कॉट ऑफ x⁻³ हा झाला त्याचा एक अँगल आणि याचा काय आहे, हा स्क्वेअर आहेत, असं सुद्धा आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. मग पुन्हा काय करू, त्याला डिफरन्शिएट धिस एक्सप्रेशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स म्हणजे त्याला जर डिफरन्शिएट आपण जर केलं तर काय येईल, dy/dx इज इक्वल टू द, मग डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स म्हणजे इथं काय राहिलं आता, कॉट ऑफ x⁻³ आणि त्याचा काय आहेत, स्क्वेअर आहेत. मग आपण याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह कसा काढणार मित्रांनो, पॉवर 2 आहेत, पॉवरला पुढं घ्यायचं, मग 2 × द कॉट ऑफ x⁻³ आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा राहील मित्रांनो, इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ x³ डेरिव्हेटिव्ह. आता इथे कॉट ऑफ x⁻³ कारण इथं काय घेतलं आपण, पॉवर समोर घेतला, एक कमी केलं त्याच्यामधून आणि डिफरन्शिएशन त्याच्या अँगलसोबत. मग सिमिलरली तसंच आता इथे काय होईल मित्रांनो, इथे आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे आणि हे डिफरन्शिएशन अशा पद्धतीचं राहील आपलं. याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर मित्रांनो आपण डेरिव्हेटिव्ह कसा राहील, 2 × द कॉट ऑफ x⁻³ आणि पुन्हा तिथे पहिल्यासारखंच तिथे किती राहतील, x⁻³ आहेत आणि तिथं सोबत त्याच्या स्क्वेअर आहेत. कॉटचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर मित्रांनो इथे किती राहील, कॉटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपला कॉटचा डेरिव्हेटिव्ह राहील मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर x⁻³ इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल किती आहेत, x⁻³. काय झालं मित्रांनो, इथे पहा कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिते आता, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे जो अँगल आहे तो, परंतु एकदा अँगलचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह करावा लागतो आणि अँगलचा डेरिव्हेटिव्ह तो असा राहील. म्हणजे इथे रिमेनिंग काय राहील, 2 ऑफ कॉट ऑफ x⁻³ इंटू द मायनस ऑफ, इथं काय राहील बाळांनो, मायनस ऑफ, आता मायनसला आपण बाहेर घेतलं तरी चालेल, डायरेक्ट मायनसला आपण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे असं राहील, इथं राहील कोसेक स्क्वेअर x⁻³ इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻³ किती राहील, हा 3x⁻². म्हणून आपलं टोटल आन्सर काय राहील मित्रांनो, मायनस ऑफ 6x². आपण याला x² समोर घेऊयात. नंतर कॉट ऑफ x⁻³ इंटू द कोसेक स्क्वेअर x⁻³ आणि हा आपला काय आहे, dy/dx मीन्स द डिफरन्शिएशन ऑफ द गिव्हन फंक्शन इज इक्वल टू द मायनस ऑफ 6x² कॉट x⁻³ इंटू द कोसेक स्क्वेअर x⁻³ अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपला मित्रांनो, तीन नंबरला आहे. log of y is equal to the log of x⁵. log of x⁵. काय करूयात, आपल्याला गिव्हन इक्वेशन अशा पद्धतीने दिलेलं आहेत. मग काय करूया, त्याला y इज इक्वल टू जे दिलेले आहेत आपण त्याला ॲज इट इज लिहून घेऊयात. log of cos of x⁵. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू आपण. त्याला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर काय राहील मित्रांनो, हे dy/dx लेफ्ट साईडला. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह आपण राईट साईडला सुद्धा करूयात. लॉग ऑफ
कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 5. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, लॉग जर फंक्शन असेल तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बायमध्ये, डिवाइडमध्ये काय येईल 1 अपॉन कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 5 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह, कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 5, कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 5. पुन्हा डेरिव्हेटिव्ह जर आपण केला 1 अपॉन कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 5 अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. आणि इथे काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मित्रांनो मायनस साईन ऑफ एक्स टू दी पॉवर 5 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर 5. एक्स टू दी पॉवर 5चा आपण जर डेरिव्हेटिव्ह जर काढला तर तो असं राहील. म्हणजे इथं काय राहील आता मित्रांनो, मायनस ऑफ साईन ऑफ एक्स टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय द कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 5 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 एक्स टू दी पॉवर 4, 5 एक्स टू दी पॉवर 4. म्हणून आपल्याला ॲन्सर काय मिळणार मित्रांनो, इथे मायनस ऑफ 5 एक्स टू दी पॉवर 4, एक्स टू दी पॉवर 4. आणि इथं काय झालं मित्रांनो, साईन थिटा डिवायडेड बाय द कॉस थिटा, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला टॅन, आणि टॅन टू दी पॉवर एक्स डिवायडेड एक्स टू दी पॉवर 5. देअरफॉर द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन विल बी dy बाय dx इज इक्वल टू द मायनस ऑफ 5 एक्स टू दी पॉवर 4 टॅन एक्स टू दी पॉवर 5. अशा सोप्या पद्धतीने आपल्याला त्याला मित्रांनो सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आपला प्रश्न आहेत 3 नंबर झालेले आहेत. 4 नंबरचा प्रश्न आपला अशा पद्धतीने राहील. 4 नंबर इट इज रिप्रेझेंटेड ॲज इन द टेक्स्ट बुक पेज नंबर 6 वरचा आहे हा. y इज इक्वल टू द एक्स टू दी पॉवर 3 प्लस ट्वाइस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4 इंटू द एक्स प्लस कॉस एक्स रेस टू पॉवर 3. मित्रांनो आपण काय सांगितलेलं आहे, कंपोजिट ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट ऑफ कंपोजिट फंक्शन जेव्हा येईल तर तेव्हा आपल्याला दोन्ही पद्धतीचा आपल्याला मेथड वापरता येईल. आता इथे काय झालं, 2 फंक्शन्स आहेत आपल्याकडे, हे एक फंक्शन आहेत आणि मल्टिप्लिकेशनमध्ये दुसरं फंक्शन आहेत. आणि दोन्हीमध्ये जर विचार केला आपण तरी त्याच्यामध्ये कॉस फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. एक्स टू दी पॉवर 3 प्लस ट्वाइस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4 इंटू द एक्स प्लस कॉस एक्स रेस टू पॉवर 3. आणि याला डिफरन्शिएट करायचं आहे. कुठेही न घाबरता मित्रांनो आपण थोडक्यात इथे मल्टिप्लिकेशनचा आलेला आहे आणि मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह आपण काय सांगितलं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्याच रूलनुसार करणार आपण. याला कन्सिडर केलं फर्स्ट फंक्शन, याला कन्सिडर करू आपण सेकंड फंक्शन. डिफरन्शिएट द गिव्हन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. आपण जर याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स केलं तर काय येईल, dy बाय dx लेफ्ट साईडला. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ म्हणजे काय राहील, एक्स क्यूब प्लस ट्वाइस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4 इंटू द एक्स प्लस कॉस ऑफ एक्स टू द रेस टू पॉवर 3. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन असे 2 फंक्शन्स आपल्याकडे आहेत आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. काय सांगितलं आपण, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे काय, एक्स क्यूब प्लस ट्वाइस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4 ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस कॉस एक्स रेस टू पॉवर 3 प्लस काय, आता प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज कॉस ऑफ एक्स टू दी कॉस एक्स रेस टू पॉवर 3 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन एक्स क्यूब प्लस ट्वाइस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4. चला मग सोडूयात आपण याला. एक्स रेस टू पॉवर 3 प्लस ट्वाइस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ, आपण जर आता याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर डेरिव्हेटिव्ह काय राहील, पॉवर एक्स आहे इथे 3 आहेत म्हणजे 3 समोर जातील म्हणजे काय राहील मित्रांनो, इथे 3 ऑफ
एक्स प्लस कॉस ऑफ एक्स आणि सोबत याचा डेरिव्हेटिव्ह राहील इथे. डेरिव्हेटिव्ह कशाचा, तर डेरिव्हेटिव्ह जो काही अँगल आपला शिल्लक राहिलेला आहे त्याचा इथे इथं राहतील 2. 3 समोर गेले 2 इथं रिमेनिंग राहील. एक्स प्लस कॉस ऑफ एक्स प्लस एक्स प्लस कॉस ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर 3 ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 इथं जर घेतला आपण तर एक्स रेस्ट टू पॉवर 3 प्लस ट्वाईस एक्स मायनस 3. 4 पुढं गेलेलं आहे ते एक मायनस करा म्हणजे तिथून काय होतील 3 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन एक्स क्यूब प्लस ट्वाईस एक्स मायनसचे 3. चला इथे काय राहणार इथे आता, इथे ॲज इट इज एक्स टू दी पॉवर 3 प्लस ट्वाईस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 4 इंटू द इथला 3 जशाला तसा आणि 3चा इथे काय आहे 3 समोर आल्यानंतर 3 इथे 1 पॉवर कमी करायचा होता ना आपल्याला, इथे पाहिजे 2 इथे पाहिजेत म्हणून काय राहील एक्स प्लस कॉस एक्स टू दी पॉवर 2 प्लस आता मी इथे डायरेक्ट लिहिणार मित्रांनो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तर किती येईल हा 1 येईल. कॉसचा डेरिव्हेटिव्ह इथे काय येईल मायनस ऑफ साईन ऑफ एक्स प्लस इथे काय राहील एक्स प्लस कॉस ऑफ एक्स इथे इंटू द 4 एक्स टू दी पॉवर 3 प्लस ट्वाईस एक्स मायनस 3 रेस टू पॉवर 3 ॲज इट इज. आणि यांचा जर डेरिव्हेटिव्ह काढला मित्रांनो आपण तर इथला डेरिव्हेटिव्ह काय राहील, इथला डेरिव्हेटिव्ह डायरेक्टच घेतला आपण तर इथे काय राहील 3x² प्लस 2 आणि इथला राहील प्लस 0. कॅन्सल होईल आणि इथला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी किती असतो 0 असतो. आणि इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल न करता आपण जर या एक्सप्रेशनला जर फाइंड आउट केलं तर आपल्याला असं लक्षात येईल मित्रांनो इथला जो फॅक्टर आहे मग हा फॅक्टर आपल्याला कसा मिळणार आहे, हा ॲज इट इज आपण तिथून जर घेतला तर काय म्हटलेलं आहे आपण फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे इथं रेस टू पॉवर 3 हा 3 जशाला तसा घेतला इथे